पिकाला पाणी देण्यासाठी कृषी पंप सुरू करण्यासाठी तळ्याजवळ गेलेल्या प्रसाद डांगले या तरुणावर बिबट्याचा हल्ला। पाईटच्या पापळवाडी येथील घटना। तरुणाच्या प्रतिकारानंतर बिबट्याची धूम। तरुणाच्या मानेजवळ नखांच्या जखमा। बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात वन विभागाकडून लावला पिंजरा। खेड तालुक्यातील चासकमान आणि भामा आसखेड धरणातील रब्बी आवर्तनामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने घट। चासकमान धरणात 64.39% पाणी साठा। भामा आसखेड धरणात 69.39% शिल्लक साठा। कळमोडी भामा आसखेड धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणी। कळमोडी धरणात 94.63% पाणी साठा। पोरगी दिली नाही म्हणून मामाचं खानदान संपवायला निघालेला भाचा। मामे भावाच्या खून प्रकरणी दोषी। राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठरविले दोषी। दोषी ठरवलेल्या आरोपीला सोमवारी न्यायालय शिक्षा ठोठावणार। आरोपीच्या शिक्षेकडे तालुक्याचं लक्ष। 5.5 वर्षापूर्वी एकतर्फी प्रेम करणाऱ्या भाच्यानं मामे भावाला संपवले। दावडी येथे एसटी बसमध्ये कोयत्याने सपासप वार करीत गेला होता निर्घुण खून। प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र कडूस येथील पांडुरंगाच्या धार्मिक सोहळ्यात रांगोळीतून साकारलेलं विठ्ठल रूप भक्तांना भावलं। विठ्ठलाच्या रांगोळीवर फुले वाहत भाविकांनी घेतलं मनोभावे दर्शन। कडूस येथील श्री पांडुरंग मंदिरात रांगोळीकार दीपाली शिंदे साकारतायत विठ्ठल रूप रांगोळी। दीपाली शिंदे यांची 3 वर्षापासून रांगोळीतून अनोखी विठ्ठल सेवा। रांगोळीच्या माध्यमातून प्रत्यक्ष पांडुरंग दर्शन झाल्याची भाविकांची भावना। रांगोळीवर हार फुले वाहत होतायत नतमस्तक। पुढे चोरी झाली आहे अशी बतावणी करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेकडील 2.25 तोळे सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला। आळंदी येथील हजेरी मारुती मंदिराजवळ शनिवारी सकाळी घडला प्रकार। 55 वर्षीय महिलेची आळंदी पोलिसात फिर्याद। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर। पुणे नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला दुचाकीची धडक। अपघातात पादचारी समाधान देसले याचा मृत्यू। चाकण येथील एकता नगर परिसरात इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ घडली घटना। दुचाकी स्वार प्रज्वल कोकणे याच्यावर चाकण पोलिसात गुन्हा। खेड तालुक्यातील ग्रंथमित्र सोपानराव पवार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या प्रमुख कार्यवाहपदी बिनविरोध। कार्याध्यक्षपदाची धुरा गुलाबराव पाटील यांच्या हाती तर कोषाध्यक्षपदी भीमराव पाटील। पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड।